तर इकडे दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये देखील लगबग पाहायला मिळते। दादरच्या शिवाजी पार्क परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। पाहूयात। गणपती बाप्पा मोरया म्हणत काल देशभरात गणपती बाप्पाचं उत्साहामध्ये स्वागत झालेलं आहे। सर्व गणेश भक्तांनी कालपासून जय्यत तयारी केली आहे। मात्र आज मुंबईमध्ये 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे घरगुती। त्यामुळे सर्व गणेश भक्त आज कुठेतरी भावुक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। गणपती बाप्पाचा निरोप आज 1.5 दिवसाचा असणार आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने सुद्धा गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी घरगुती जय्यत तयारी केली आहे। कृत्रिम तलाव केले आहेत। मी सध्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरात आहे। या परिसरामध्ये सुद्धा मुंबई महानगरपालिकेकडून शाडूच्या मूर्तीसाठी विशेष करून विसर्जन तलाव केले आहेत। या ठिकाणी जर पाहू शकतो तर मुंबई महानगरपालिकेकडून चोख व्यवस्था केली आहे। 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं या ठिकाणी विसर्जन केलं आहे। या ठिकाणी विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने टँक उभा केला आहे। संपूर्णपणे लाईटची व्यवस्था देखावा केला आहे। संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत हे विसर्जन चालणार आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून पुरेपूर काळजी आपल्याला प्रशासनाच्या वतीने गेलेली आहे। या ठिकाणी दुपारनंतर पोलीस बंदोबस्त सुद्धा असणार आहे। या ठिकाणी जर सध्या पाहू शकतो तर तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी फुलांची सजावट करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे कशा पद्धतीचा आजचं एकूणच विसर्जन असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर निर्माल्य कलेश सुद्धा हा वेगळा मुंबई महानगरपालिकेकडून या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे। कुठेही टँकमध्ये फुलं किंवा इतर साहित्य पडू नये याची काळजी मुंबई महानगरपालिका घेताना पाहायला मिळत आहे। किती गणेश भक्त या ठिकाणी येतील त्यामुळे आजच्या एकूणच हा भावुक क्षण असणार आहे गणेश भक्तांसाठी। त्यामुळे कशा पद्धतीचं विसर्जन होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन राजेश मनियारसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।